आपण आहोत प्रभाग क्रमांक 23 या परिसरामध्ये। कळव्यातला हा परिसर आहे। गावदेवी मैदानाजवळ मी आता आहे आणि गावदेवी या परिसरामध्ये आपण हा टॉक शो घेतोय। कळव्यामधल्या नेमक्या काय समस्या आहेत, कळव्यातील स्थानिक नगरसेवकांनी या कळव्याचा काय विकास केला आहे, आपण प्रत्येक इथल्या राजकीय पक्षाकडून जाणून घेणार आहोत। राजकीय पक्षातले प्रमुख इथले नेते आहेत, स्थानिक सत्ताधारी सुद्धा नगरसेवक देखील इथे आहेत। राष्ट्रवादीचे इथे आहेत, केनी आहेत, शिवसेना आहे, इथे शिंदे आहे, शिवसेनेचे भोईर आहेत, भाजपकडून आणि शिलकर देखील आहे, त्यांचा बाकीचे उमेदवार देखील सगळे आहेत। आपण जाणून घेणार आहोत की नेमक्या या प्रभागामध्ये विकास काय झालेला आहे, काय नेमकं व्हिजन आहे या राजकीय पक्षांचं। आपण थेट पहिला प्रश्न जो आहे तो सत्ताधारी पक्षाला विचारणार आहोत। काय नेमका विकास तुम्ही केलेला आहे इथल्या प्रभागातील नागरिकांना? जर तुम्हाला निवडून द्यायचं असेल तर तुम्ही दावा काय करताय? रस्ते, पाणी, गटरं, LED लाईट्स आणि आता मार्केटची दोन्ही कामं चालू आहेत। परत याचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चालू आहे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे 8 कोटीचं। नक्षत्रवन चालू झालेलं आहे। प्रभाग समिती शाळेचं काम चालू आहे, शाळेचं काम झालेलं आहे आणि आपले गार्डनचं काम झालेलं आहे। आत्ताचा जे हा भूखंड पडलेला आहे शाळेच्या बाजूला प्लेग्राऊंडचं, तिथं MP थिएटरचा प्रस्ताव काय म्हणते, कुठली कामं झाली आहेत काय? आमच्या प्रभागामध्ये जी मोठी कामं झालेली आहेत त्याच्यामध्ये एक नक्षत्रवन आहे, जिथे झोपड्यांचं साम्राज्य होतं ते उचलून आम्ही तिथे गणेश घाट आणि नक्षत्रवन बनवलेलं आहे। तसंच शिवाजी हॉस्पिटलमध्ये आमची ICU, इमर्जन्सी वॉर्ड, ऑपरेशन थिएटर हे झालेलं आहे। शाळा झालेली आहे आणि 25 वर्षात जे प्रभाग समिती झाली नव्हती ती 25 वर्षात प्रभाग समिती आम्ही केलेली आहे। 15 वर्षापासून जी पाण्याची टाकी ती बंद होती ती आम्ही सुरू केली आणि त्यामुळे आमच्या प्रभागातला पाण्याची समस्या संपलेली आहे आणि गटर वॉटर मीटर हे नेहमीच चालू असतं। त्या व्यतिरिक्त आम्ही ही मोठी कामं केलेली आहेत। काय विकासाचा दावा करताय तुम्ही? काय विकास म्हणजे काय आहे खऱ्या अर्थाने मला वाटतं संपूर्ण ठाणे शहराचा विचार केला तर कळवा मुंबईने निश्चितपणे दाखवून दिलं आहे। जेव्हापासून माननीय जितेंद्र आव्हाड या भागाचं नेतृत्व करतायत तेव्हापासून आपण बघत असाल की विकास कशाला म्हणतात। म्हणजे खास उल्लेख करायचा तर कळवा रेल्वे स्टेशन सर्वात सुंदर, आज बघाल तर या अप अँड डाऊनमध्ये तुम्ही बघाल तर सर्वात सुंदर स्टेशन आमचं कळवा स्टेशन आहे। तिथला सर्कम्फरन्स एरिया बघा। त्याचप्रमाणे आता तुम्ही बघाल तर पूर्वी विटावाला ट्रॅफिक जाम व्हायचं, तिथल्या RUBचं काम कंप्लीट झालं, ती ट्रॅफिक कंजेशन आता येऊन थांबलं आहे कळवा नाक्यावर। त्याच्यात तुम्ही कळव्याला बघत असाल तर कळव्या 3ऱ्या ब्रिजचं काम सुरू झालं आहे। त्याचप्रमाणे ते ब्रिजच्या खालून एक पॅरलल रस्ता आता आम्ही खाडीला नेतो, तो रेती बंदरला जातो। म्हणजे जी हेवी ट्रॅफिक आता कळव्यातनं जात होती ती कळवा बायपास करून निघून जाणार आहे। त्याप्रमाणे विसर्जन घाट त्याची काय परिस्थिती होती, आज तिथे किती सौंदर्यीकरण झालं आहे। बाजूला निसर्ग उद्यान, त्याच्या बाजूला होऊ घातलेला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स। इथून तुम्ही पुढे जाल तर सह्याद्री शाळेच्या बाजूला एक नाला होता तो बंद करून आता रस्त्याचं काम सुरू झालं आहे। तो रस्ता आता डायरेक्ट कळवा रेल्वे स्टेशनला जातो आहे। म्हणजे तिथून आता परिवहन सेवेसारख्या इतर सुविधा तिथून सुरू होणार। पुढे तुम्ही दत्तवाडीला जाल तर आपण बघाल एक इमारत उभी राहते, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन। तिथे विविध कम्युनिटी सेंटर्स आहेत, हॉल्स आहेत। त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेवढं लिखाण आहे ते तिथे अवेलेबल असणार आहे। कळव्याला आपल्याला माहिती आहे की पोलीस स्टेशन नव्हतं, कळव्याच्या हद्दीबाहेर होतं। आता वास्तुआनंदच्या बाजूला आपण बघाल तर 7 मजली एक पोलीस स्टेशनची इमारत उभी राहिलेली आहे। तिथून आपण पुढे गेलात तर लेफ्ट साईडला कळव्यासाठी एक फायर ब्रिगेड स्टेशनचं कामाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि सर्कलच्या समोरच बघाल तर ती भव्य अशी चौपाटी काही कोट्यावधी रुपये खर्च करून भव्य चौपाटी उभी राहते कळव्यात। म्हणजे अनेक विकास तुम्ही दावा करताय, तुम्हाला पडतंय विकास केलाय, काय वाटतं तुम्हाला विकास झाला? असं विकास झाला ते बोलतायत ठीक आहे, पण आता महापालिका सत्ता शिवसेना असल्यामुळे महापौर आमचा आहे आणि आम्ही जेव्हा ते सगळं निधी मंजूर करू की आम्ही जे ठराव पास करू तेव्हाच ती कामं होतील। त्यामुळे हे जे बोलत आहेत ठीक आहे, आता त्यांनी कामं केले आहेत, पण शेवटी सरकार सत्ता आमची आहे, त्यामुळे आम्ही पण असा दावा करू शकतो की आम्ही केले सगळे म्हणून। हे तुम्ही केलं असं तुम्ही म्हणताय, काय तुम्हाला वाटतं? आम्ही जर इकडे पुढे आम्हाला लोकांनी निवडून दिला तर नक्कीच तो निधी आम्ही वापरून आम्ही आमचा विकास करू, आमचा विकास होणार। त्यांनी हे बघा एक मिनिट, त्यांनी केले आहेत आम्ही बोलतो मी, पण सत्ता कोणाची आहे? सत्ता आमची आहे। केले आम्ही, सत्ता तुमची जरी आहे भाजपकडून जाणून घेऊ। हां बोला बोला बोला। एक मिनिट, नगरसेवक ते आहेत म्हणून त्यांनी केली, आम्हाला चान्स द्या आम्ही करू, आम्हाला संधी द्या आम्ही करू ना।
आम्ही मी मी सत्ता तुमची आहे. मी अहो मी मजाला एक मिनिट आम्ही आवाहन करतोय 25 वर्ष सत्ता असून पाण्याची धरणाचं काम केलं नाही. शाही धरण देण्यात होतं नवीन मुंबईला 10 वर्ष धरण बांधला, पण यांची सत्ता असताना 25 वर्षात पाण्याची समस्या सोडवलेली नाही. त्यांच्या मित्र पक्षाला विचारून घेऊया नक्की विकास झालाय का, काय सांगाल? येतोय सगळ्यांकडे येतोय मी येतोय. नक्की विकास कामा झालाय काय वाटतं? या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी सांगितलं का रस्त्याचे काम केलेलं आहे, पण माझ्या माहिती पद्धतीने 2007 ते 2012 या 46मध्ये सर्व काँक्रीटचे रस्ते प्रथम मी आणले. यासाठी जेव्हा मिलिंद पाटील यांच्या वार्डामध्ये काँक्रीट रस्ता न्यायचा होता तेव्हा त्यांनी मला सपोर्ट केला, परंतु प्रमीला खेनी यांच्या वार्डातून हा कळव्या नाक्यापर्यंत काँक्रीट रस्ता नेत होतं. त्यावेळेला तो फक्त शंकर मंदिर या ठिकाणी तो अडवण्यात आला, पुढे नेण्यात आला नाही. त्यामुळे रस्त्याच्या कळव्याचा विकास हा काँक्रीटचा आम्ही स्वतः केलेला आहे भारतीय जनता पार्टीने. त्याचप्रमाणे या प्रभागात सर्वात मोठं पाण्याची समस्या आहे. ते म्हणत असते पाण्याची समस्या नाही, सर्वात मोठी पाण्याची समस्या आणि महिला भगिनीला हा रात्रंदिवस त्रास होतो आणि ते या ठिकाणी खोटं सांगतात का पाण्याची समस्या नाही. याबाबत तुम्ही सर्वे केला तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल तो पाण्याचा, आणि हा इलेक्शन होणार आहे सर्व पाण्यावर होणार आहे आणि पाण्याला मत देणार आहे. बाकी यांनी किती काय दिलं आणि आत्ता 5 वर्षभर यांनी कधी काम नाही केलं, परंतु आत्ता नागरिक सांगतात हे जाऊन तिथं ते काम करा. आत्ताच मैदानात आपण पाहिलं असेल स्वच्छता अभियान हा सर्वात मोठं उपक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतलेले आहे, पण ह्या मैदानातच सर्वात चिखल पडलेलं आपल्याला दिसत होतं. त्याच पद्धतीने हे म्हणतात कळवा पोलीस स्टेशनचं उद्घाटन भूमिपूजन RR पाटील साहेबांच्या माध्यमातून केलं होतं, परंतु ती जागा हँडओव्हर केली नव्हती आणि तशा प्रकारचा प्लॅन त्यांनी कुठेही केलं नव्हतं मंजूर. ती जागा हँडओव्हर करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आमदार संजय केळकर साहेब आणि रणजित पाटील साहेब यांच्या बाजूला. यामुळे पाण्याचा प्रश्न मी येतोय. पाण्याचा प्रश्न मोठा आहे इथे. पाणी हां विकास आणि विकास एकच डोळ्यासमोर ठेवून आम्ही लोकांसमोर आता जात आहोत. प्रभागांमधील विकास आता दोन्ही प्रभागांमधल्या विकासा कामांचं त्यांनी सांगितलेलं आहे मिलिंद पाटील केणी दाम्पत्याने. आपल्या इकडे गेले जवळजवळ 10 वर्षांपासून स्थानिक आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब आणि आपले माजी महापौर मनोहर साळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण केवळ विकास करण्याचंच डोळ्यासमोर ठेवून इतके दिवस काम करत आलो आहोत आणि त्यामुळे आपले मंडळीत सगळेजण सांगतील की कोण उजवा आहे आणि कोण डावा आहे. आणि मुळात विकास कामं म्हणजे आता पाण्याचाच प्रश्न निघाला आहे, तर पाण्याचं आपल्या संपूर्ण कळव्यामध्ये संपूर्ण राज्यामध्येच यावेळेस दुष्काळाची परिस्थितीला सामना करावा लागला आहे. तर त्या दृष्टीने समोरचा आपल्या कळव्याचा 15 ते 20 वर्षांचा पाणी पुरवठा लक्षात घेऊन जवळजवळ पाठपुरावा करून 7 ते 8 वर्ष सातत्याने पाठपुरावा करून स्मशानभूमीच्या इथे 25 लाख लिटर कॅपॅसिटीच्या टाकीचं बांधकाम चालू आहे आणि हा पाठपुरावा आम्हीच केलेला आहे. आणि दरवेळी 2 टर्ममध्ये पाठपुरावा करून जरी यांची सत्ता होती, यांचे महापौर होते, यांनी का नाही इतके दिवस का लावले आमची विकास कामं करण्यामध्ये? मी तर सांगते की प्रशासकीय आपले आताचे जे आयुक्त साहेब आहेत त्यांनी केवळ कामाला विकास कामांना प्राधान्य दिलेलं आहे. नाहीतर जर सत्ताधारी म्हणत असतात की त्यांच्या निधीने, तर मला वाटतं इतके वर्ष लागता कामा नये. जे काम पूर्वी व्हायला पाहिजे होतं त्याला 7-7, 8-8 वर्ष सातत्याने पाठपुरावा करून रखडलेले आहेत, पण आम्ही त्यांना पुरून ओरून आता ही कामं सुरू केलेली आहेत. काय सांगाल विकास कामं झाल्या या प्रभागामध्ये? हे म्हणतात विकास कामे रस्ते बांधले. आजपर्यंत 10 वर्ष झाली संदेश स्वीट ते गणपती कारखाना हा रोड का होत नाही आहे? मोठे मोठे बॅनर लावून झाले, 1.5 महिने झाल्या बॅनर लावून झाले, लोकांची दिलगिरी व्यक्त केली, पण संदेश स्वीट ते गणपती कारखाना हा रोड का नाही झाला? जबाबदार कोण आहे? याला जबाबदार सर्वस्व स्थानिक नगरसेवक. रस्त्याचा प्रश्न असा आहे की तो रस्ता सिवरेज लाईन बाकी होती तोपर्यंत आपल्याला कॉन्क्रीट रोड करता येत नाहीत. त्यानंतर महापालिकेच्या निधीमध्ये 800 कोटी रुपयाचं टेंडरमध्ये सगळे रस्ते घेतले गेले होते, परंतु आपल्याला माहिती आहे जेव्हा सरकार बदललं तेव्हा 800 कोटीचं टेंडर रद्द करण्यात आलं. त्यामुळे ते रस्ते राहिले होते. त्यानंतर विशेष निधी तो रस्ता सँक्शन झाला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे बोर्डही लावला. पण नेमकी तुम्हाला माहीत असेल झोपडपट्टी याच्यासाठी आम्ही आमच्या पदांचे राजीनामे दिले आणि आयुक्ताने आमचे निधी थांबवले. त्यामुळे निधी होऊन पडलेला आहे, फक्त ते काम आचारसंहितेमुळे
रखडलेलं आहे. आणि त्यांचे मी धन्यवाद देईन का त्या रस्त्यावर स्पेशल लक्ष असतं. जाळी गेली तर दुसऱ्या दिवशी ठाणे वैभवला येते. एक मिनिट राजीनामे केव्हा दिले? जेव्हा महापालिका संपले. राजीनामा केव्हा दिले? जेव्हा महापालिका संपुष्टात तेव्हा राजीनामा दिलेले आहेत. हे फक्त नाटक आहे. हे फक्त नाटक आहे. समजलं का? अहो काय 1 महिना झाला असेल ना. मी सांगतो तारीख कशी लक्षात ठेवून मी आता तुम्ही राजीनामा देता परत घेता देता परत घेता. आम्हाला कसं काय तुम्ही काय करताय ते? हे लोक विकास 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 झाला बोलतात. विकासाचा खरा आराखडा किंवा खरा अर्थ यांना माहिती आहे का? हा पहिला प्रश्न आहे. कॉमन पर्सनला इथे काय पाहिजे? ह्या लोकांची लादलेली कामं नाही पाहिजे. कारण का हे ठरवता इथे असं झालं पाहिजे तसंच होतं. पण स्वतः कॉमन पर्सनला विचारत नाही तुमच्या मूळ समस्या काय आहेत. कारण का मूळ समस्यांवर हे लोक हात घालत नाही. यांच्या मनाप्रमाणे मर्जीप्रमाणे कामं चालू असतात. हां आम्हाला जे नाही पाहिजे ते नाही पाहिजे. पोलीस स्टेशनचा मिलिंद पाटील साहेबांनी बोलला पारसिक नगरला कळव्याचा पोलीस स्टेशन पारसिक नगरला आम्ही नाही जाऊ शकत. भोईर साहेब काय 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 नेमकं या ठिकाणी झोपडपट्टीचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. झोपडपट्टीचा प्रश्न गांधीनगर या ठिकाणी एक रस्ता कॉन्क्रीट करण्यात आला. त्या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता अर्धवट नेला आणि तो अर्धवट थांबलेला आहे. हे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या झोपडीधारकांना त्या ठिकाणी उठवून भाड्यात म्हणजे 40 वर्षे तिथं राहतात परंतु भाड्याने त्या ठिकाणी कोपड या ठिकाणी नेलेलं आहे. हे यांचं कृत्य आहे का त्या झोपडीधारकांना त्या ठिकाणी नेण्याचं काम केलेलं आहे. त्यांना जर स्वतःची जागा हक्काची दिली असती तर त्यांना तो सर्व प्रकार मिळाला असता. म्हणजे झोपडीधारकांच्या विरोधात हे राष्ट्रवादी आहे. हे या ठिकाणी मध्ये व शास्त्रीनगर असू दे. गंभीर आरोप आहे झोपडपट्टीधारकांना तुम्ही अहो त्यांना माझी स्वतःचा प्लॉट रेल्वेच्या पलीकडे आहे. माझा रेल्वेचा प्लॉट माझा स्वतःचा देत होतो. तिथे रॅप करत होतो. ट्रान्झिट स्कॅम बांधून देत होतो. ट्रान्झिट स्कॅम सँक्शन झाला आहे रेल्वेचा. गोपालराव नगरमध्ये सँक्शन झाला आहे. तुम्ही बोलता का मी बोलू? अहो याने उपमहापौर असताना काय केलं कळव्यासाठी? काहीच केलं नाही. याने खाली लोक हे केलं. तुम्ही बोलून घेता का? मी त्यांच्यासाठी रस्ता बनवला. मला लोकांची सोय पाहिजे होती. कुठे स्टेशन ते इथे त्या लोकांना रिअलेबल केलं आहे. पण त्यांना मी माझा स्वतःचा ट्रान्झिट स्कॅममध्ये गोपालराव नगरला प्लॉट माझा स्वतःचा 1 एकर आहे. सर्वे नंबर पण सांगतो 307 301 370 आणि मी तो ट्रान्झिट स्कॅम मी कमिशनरकडे एक दिलेला आहे. पण त्यांना गोपालराव नगरमध्ये नको पाहिजे तर त्यांना मी आता बुधाजी नगरमध्ये देतो. तुम्ही एक महत्त्वाचं म्हणताय उपमहापौर यांच्याकडे सत्ता होती. उपमहापौरने काय केलंय? बाबा उत्तर घ्या. तुम्ही उपमहापौर होता. हा जो प्रकरण हा झोपडपट्टीचा प्रकरण आहे हा आत्ता 6 महिन्यापूर्वीचा आहे. मी उपमहापौर 2007 ते 2012 होतो. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही उपमहापौर होता मग तुम्ही या भागात विकास काय केला? विकास केला कसं सांगतो तुम्हाला. या भागामध्ये विकास करायचा सर्वात मोठं कॉन्क्रीटची कामं केली. त्यानंतर भुयारी मार्ग सर्व ठिकाणी मंजूर केलेली. परंतु ह्या नगरसेवकांनी एकाही भुयारी मार्ग केलेला नाही. तो प्रस्तावाची सूचना देतो. जो पादेच्या जो रस्ता आहे साकेत मार्गे येतो उड्डाणपूल तो रेल्वे उड्डाणपुलांवरनं करण्यासाठी मी स्वतः त्या 2011च्या बजेटमध्ये म्हटलेलं. परंतु तशा प्रकारची ह्या नगरसेवकांनी कुठेही पाठवायला केला. कारण 2012ला मी पडल्यावर यांनी पाणी 2 तास केला. यांनी तो उड्डाणपूल त्या छत्रपती शिवाजी रुग्णालयाकडे आणला. तो जर उड्डाणपूल रेल्वे उड्डाणपूल केला असता आणि विटाळच्या टोल नाक्यापर्यंत नेला असता तर आज ट्रॅफिकची समस्या ही सुटली असती. परंतु हे यांचं कृत्य आहे. यांनी केल्यामुळे हे सर्व प्रकरण घडतं आहे. आणि ते म्हणतात का या झोपडपट्टीच्या ट्रान्झिट स्कॅममध्ये गोपालराव नगरमध्ये हा प्लॉट आहे रेल्वेच्या मध्ये आहे त्यामुळे तिथं ट्रान्झिट स्कॅम होऊ शकत नाही. हे खोटं आश्वासनं देतात. भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर ठाण्याला एक असं गाजर दिलं होतं की क्लस्टर होणार. क्लस्टर बाबत तुमची भूमिका काय होती? काय तुमचं म्हणणं आहे? क्लस्टरच्या बाबतीत आपल्याला माहित होतं आमची भूमिका. अनेक उपोषणं म्हणजे वेळेला आम्ही शिवसेना आणि आम्ही एकत्र रस्त्यावर उतरून ठाणं बंद केलं. म्हणजे तिथे राजकारण आणू नये ही आमची स्पष्ट भूमिका होती. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोर्टात जेव्हा हे केलं तेव्हा कोर्टाच्या आदेशाप्रमाणे इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल सादर करणं महापालिकेला कंपल्सरी होतं. परंतु ठाणे महानगरपालिकेतनं इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल सादर वेळेवर न केल्या गेल्यामुळे त्याला हाच मुद्दा आहे. त्यामुळे विकास कामं रखडलाय. सांगा काय सांगाल? काय एक मिनिट आता माझे मित्र मिलिंद पाटील जे सांगतात तुम्हाला की क्लस्टरसाठी आम्ही खूप मेहनत केली. आम्ही रस्त्यावर उपोषणं केली. पण सभागृहामध्ये आवाज कोणी उडाला आहे?
सभागृहात आवाज उठवला आहे. हा मुद्दा नाहीये. नगरपालिकेने इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट दिला नाही. एक मिनिट हा मुद्दा कुठला आहे? हा मुद्दा विधानसभेतला मुद्दा आहे. आवाज कुठे उठवला गेला आहे? आमचे पालकमंत्री माननीय शिंदे साहेब, प्रताप सरनाईक, राजेंद्र विचारे यांनी तिकडे आवाज उठवल्यामुळे हा मुद्दा कॅन्सल आताही झालेला आहे. दक्षता डोळे आमच्या झालेली आहे. रिपोर्ट अजून काय दिला नाहीये? राज्य सरकारने अजून न्यायालयात रिपोर्ट सादरच केला नाहीये, त्यामुळे मुद्दा आहे. अहो पेपर वेळ लागतो, पेपर जिरायला वेळ लागतो. नाही क्लस्टरचं श्रेय आम्हाला द्यायला पाहिजे. क्लस्टर डेला आम्ही गेले. मी ठीक आहे घेतोय. मनसेकडून जाणून घ्या. तुम्हाला वाटतंय क्लस्टरमुळे ठाण्याचा विकास झाला होणार आहे? काय मुद्दा आहे? नाही झालेला आहे. प्रथम गोष्ट, आज इथे ज्या ठिकाणी उभा आहे ते म्हणतात विकास केलेला आम्ही. आज या ठिकाणी जे उभा आहे मैदान, गावदेवी मैदान, हे आता महानगरपालिकेच्या अंडरमध्ये आहे. हे गावदेवी मैदान मुलांच्या खेळण्यासाठी आहे का पार्किंग करण्यासाठी? ह्याला सर्वस्व जबाबदार नगरसेवक आहे. मग इथे काय झालंय? काय प्रॉब्लेम काय? इथे सर्वात तुम्ही आला इथे बघितलं, आत्ताही पार्किंग लागलेली आहे. बरं, कोण लावतंय पार्किंग? लावतंय कोण? आताचं बोलणं झालं इकडे तर कळव्याचा विचार आपला चालला, विकासाचा विचार चाललेला आहे. पण आता आज 20-25 वर्ष झालेली आहे. इथे राष्ट्रवादीची किंवा आमची घराण्याशाही फक्त चाललेली आहे. इथे आपलं घर भरतात आहे फक्त. इकडची जी कामं चाललेली आहेत मनसेच्या माध्यमातून, प्रभाग क्रमांक कुठलाही असेल, लेटर बाई तुम्ही जाऊन बघितलीत तर सर्व लेटर मनसेच्या माध्यमातून गेलेले आहेत. अनलिगली बांधकामं, अनलिगली झोपडपट्ट्या, जानकीनगर सगळे 5000 लोक वस्ती. ही वस्ती कुठून बसवलेली आहे? कोणाच्या घर बसवलेली आहे? कोणाच्या बापाची जागा आहे ही? यांच्या आता या दीपा गावंड आहेत, त्यांच्या प्रभागामध्ये पायवाटा करायला गेले का ते करून देत ना आमची प्रायव्हेट जागा. आम्ही काय करणार सांगा? करत का काय देत नाही देत, करून विचारा त्यांना, समोर विचारा. मी विचारतोय एक काय 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 नेमकं कारण आहे? 7 बरोबर नाव आहे आणि प्रायव्हेट जागा आहे. तुम्हाला 1 सेकंड मंदार तू थांब. पायवाटा करून नाही दिल्या, पायवाटा करून नाही दिल्या, पायवाटा करून केलेल्या आहेत. जाऊन बघा आताच्या आता. चला, पायवाटा करून दिलेले, खोटं बोलतात ते. LED लाईट पण आता असं म्हणा की ते विकास करतायत पण विरोधक करू देत नाहीत. विकास करता. एवढी वर्ष माझ्याकडे LED पोल नव्हते, ते मी स्वतः सांगून त्यांनी आता लावलेत. इथल्या काकांना काय म्हणायचं आहे? शिवसैनिक आहेत, काय काय तुमचं म्हणणं? आमचं एवढंच म्हणणं आहे, एवढ्या पब्लिकला सगळ्या लोकांनी डेव्हलपमेंट काय केलं, डेव्हलपमेंट काय करणार आहे? लोकांना पाणी, लाईट, रस्ते एवढंच हवं आहे. दुसरं काही आम्हाला बंगले नको ना, हे नको. आमची एक मागणी आहे, तुम्ही आम्हाला आश्वासन द्या. आमची काय डेव्हलपमेंट करणार आहात? रस्त्याचं, पाण्याचं, लाईटचं, एवढं आम्हाला पाहिजे. क्लस्टरचा मुद्दा आजही धुळकात पडलेला आहे. स्थानिक शिवसेनेने किंवा या सरकारने आत्तापर्यंत कोर्टामध्ये हा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट दिला नाही, त्यामुळे क्लस्टर हा पडून राहिलेला आहे. ह्याला जबाबदार तुम्ही पण आहात. माझे मित्र मिलिंद पाटील साहेब यांनी क्लस्टरचा मुद्दा उपस्थित केला. 2011 साली हा ठराव पारित झालेला होता आणि त्यामध्ये सर्व सभागृहामध्ये सर्व सन्मानाने तो ठराव आम्ही पारित केलेला होता. तिथं राजकारण काही नव्हतं, कारण सभागृहात जातो तेव्हा राजकारणाचे जोडे आम्ही बाहेर ठेवतो. ह्याच पद्धतीने रिट पिटिशन त्या ठिकाणी दाखल झाला आणि त्या पिटिशनच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने तशा प्रकारचा अहवाल सादर केलेला आहे कोर्टामध्ये. त्यामुळे हा क्लस्टरचा मुद्दा हा आमच्या सरकारमध्ये 100% सुटणारच आहे, मी या ठिकाणी सांगतो. आणि नागरिकांना त्याचा चांगला फायदा होईल, कारण झोपडपट्टी असते किंवा इतर इमारती असते त्या दाटी राहतात, त्यांच्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट हा सर्वात मोठा चांगला कार्यक्रम आहे. मला व्हिजन सांगा, तुम्ही तुमच्या प्रभागातील नागरिकांना काय देणार? वास्तविक पाहता ही प्री प्लॅन सिटी नसताना देखील कळव्याचा जो विकास झालेला आहे हा विजन शिवाय झालेला आहे का? हा पहिला प्रश्न. काय विजन असणार तुमचं प्रभागातील नागरिकांना? तुम्हाला यापुढे नागरिकांनी निवडून द्यायचं असेल तर तुम्ही नागरिकांना आणून काय विकास देणार? मी नागरिकांना आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुलांना ट्रेन देणार आहे, म्हणजे लहान मुलांना खेळाची ट्रेन आहे. ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ भवन बांधून देणार आहे. त्यांना 2 टाईमचा नाश्ता माझ्यातर्फे फ्री देणार आहे मी ज्येष्ठ नागरिकांना. बरोबर आहे. शिवसेनेचा एक मिनिट शिवसेनेचा काय विजन आहे? इथल्या नागरिकांनी तुम्हाला जर निवडून द्यायचं असेल तर तुमच्याकडे विजन काय आहे? तुम्ही इथल्या प्रभागातील नागरिकांना काय देणार? शिवसेना बोलत नाही, शिवसेना करून दाखवणार.
काय काय विजन असतं, तुम्ही काय देणार प्रभागात? विजन म्हणजे जे प्रत्येक नागरिकाला घरोघरी पोहोचून त्यांना काय समस्या आहेत, काय हवंय त्यांना, ते नक्कीच आम्ही जाणून घेऊ आणि त्यांच्या जे काय समस्या आहेत त्याच्यावर आम्ही नक्कीच काही ना काहीतरी उपाय काढू आणि निरसन करू. भाजपचं काय विजन आहे? भाजप इथल्या नागरिकांना काय देणार आहे, काय म्हणणार? भाजपचं विजन सर्वात मुबलक पाणी झोपडपट्टीचा SRA राबवून त्या SRAच्या माध्यमातून ते झोपडीधारक राहतात त्यांनाच कंट्रॅक्शन कॉस्ट का करून ते SRA इम्प्लिमेंट करेल. म्हणजे 270चा प्रश्न आहे त्याच्याविषयी त्यांना 2.5 पट जागा त्या ठिकाणी मिळते. मग तो गांधीनगर असेल, विश्वकर्मा नगर असेल, जानकीनगर असेल, मातोश्री नगर असेल, जयभीम नगर असेल, या सर्वांच्या ज्या झोपडपट्टी आहे त्या SRAच्या माध्यमातून आम्ही पुढे करणार आहोत. आणि रस्ते आणि हा फ्लायओव्हर जो इथं छत्रपती शिवाजी रुग्णालयावर होतला तो आम्ही रेल्वेच्या तिकडे पुढे उड्डाणपूर घेत तशा प्रकारचा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी आम्ही संजय केळकर साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले. काय काय विजन असतं? जे इथे नागरिकांना सर्वात जास्त ज्या सुविधा हव्यात आणि खरोखर सामान्य नागरिक, आज आपण इथे सगळे सत्ताधारी आणि जे सत्तेत नाही आहेत हे सांगून आपण एकमेकांवर आवाज उठवतोय, पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सामान्य माणूस आणि सामान्य माणसाला जे हवं आहे ते आम्ही देणार. काय विजन असतं? आम्ही जे लोक बाहेर आता ज्या भाड्याने राहतात त्यांना कसंही करून आज स्वतःचं घर परत कसं उपलब्ध होणार ते करणार. आणि हे जे म्हणतात त्या जागेचं ते प्रायव्हेट जागे आणि प्रायव्हेट जागेमध्ये महापालिका काम कशी करू शकते हे त्यांना विचारा. ठीक आहे, विजन काय तुमचं मला सांगा. काय मनसे, काय प्रभागातील काय लोकांना काय देणार? मनसे म्हणजे नागरिकांना अत्यावश्यक जी सुविधा लागते, पाणी, वीज, रस्ते आणि महत्त्वाचा गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे कचरा. आज कळव्यामध्ये 75 टन कचरा गोळा होतोय. अजूनपर्यंत ठाणे महानगरपालिकेमध्ये असा प्रकल्प आला नाही आहे की जो कचरा रिसायकल होईल आणि त्याचं पुनर्वापन होईल, काही वीज निर्मिती होईल, जळाऊ इंधन तयार होईल, खत तयार होईल, असा प्रकल्प आणायची कोणाची मानसिकता नाही आहे. काय काय विजन असणार तुमचं? विजन काय लवकर? महिलांच्या सुरक्षेसाठी आपल्या कळव्यामध्ये एकही CCTV कॅमेरे नाही आहेत. ते CCTV कॅमेरे लावू आणि शिवाजी हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी खिडकी नाही आहे, तेही आम्ही करायचा प्रयत्न करू. ह्या लोकांनी तेही काही केलेलं नाही आहे. त्यांनी सांगितलं, मिलिंद पाटील यांनी सांगितलं की तिसऱ्या ब्रिजचं काम चालू आहे, त्यात ते टेंडर अचानक हे झालेले नाही आहेत, त्याच्यासाठी काही कालावधी गेला. पण तिथले जे 85 वर्षापासून जे नागरिक तिथे राहत आहेत त्यांच्या डोक्यावरचं जे छत जात आहे त्याचा कोणी मुद्दा उचलला नाही आहे. दुसरा विषय की ह्या लोकांनी सांगितलं की त्यांची घरं चाललेली आहेत, पण हे त्यांना आत्ता कळलं का की ह्यांनी SRA लागू होऊन पण त्यांना घरं. ठीक आहे, घोडा मैदान जवळ आहे. येत्या निवडणुकीला एका मतदाना दिवशी ठरणार आहे की कोण या जनतेला नागरिक जे आहेत ते इथल्या इच्छुक उमेदवारांना निवडून देतील. त्यामुळे येत्या मतदाना दिवशी हे समजेल की कोण इथला नगरसेवक निवडून येणार आहे. कळ्याहून राहुल जाधवसह शैलेश तवटे, महाराष्ट्र वन.